आज असा राखी पौर्णिमा, रक्षाबंधन म्हटलं गोडधोड काहीतरी करूया. पारंपरिक मालवणी पद्धतीचे खापरोळे करतोय, असे करून बघा, एकदम भारी लागतं. 2 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी चणा डाळ, 1 चमचो मेथी आणि अर्धा चमचो जिरा सगळा स्वच्छ धुवून भिजत घातलं आहे. 6 तासानंतर त्या वाटून घेतलं आहे. सगळं मिक्स करून वाटून घ्यायचं आणि खसखशीत पीठ काढायचं. एकदम पाटत नाही, म्हणजे लबलबीत होतात ते. व्यवस्थित ते झाकून ठेवलं आहे. सकाळी बघा गरगरीत पीठ इला. ह्याका रसपोळी पण म्हणतात. त्याच्यासाठी ना नारळाचो रस काढलं आहे. एका पातेल्यात गूळ वितळत ठेवलं आहे, त्याच्यात घातलं आहे वेलची पूड, ओला खोबरा लावून घेतलं आहे मिक्सराक आणि त्याचा रस काढलं आहे. ह्या रसातसून तो खायचो. इतक्यो भारी लागतात ना, जिबेत ठेवलास की वितळता, इतके ते अप्रतिम. त्याच्यात जरा रंग येऊ होयो म्हणून घातलं आहे हळद. हळद होई तर घाला, नाही घातलास तरी चालतं. मस्त सगळं ना रस काढून घ्यायचं. सुंदर चव येतं आणि वेलची पूड घातलास की सुगंध भारी. जाडसर जरा रस काढायचं. त्याच्यात किंचितसा मीठ घाला, नाही तर तो अळणी लागतं. तोपर्यंत भिडा तापत ठेवलं आहे. भिड्याक लावलं आहे तूप. तूप असा लावून घ्यायचा. कांद्यानं अजिबात लावायचं नाही, कारण गोड पदार्थ खातो ना, मग कांद्याचं त्याचा वास येत राहतो. ब्रशने लावा किंवा चमच्यानं लावा. पीठ व्यवस्थित सगळा इल्ला होता तर ढवळलं आहे. त्याच्यात किंचितसा मीठ घातलं आहे, कारण आपण रसात पण मीठ घातलेलं असं. नंतर असे छोटे छोटे ना खापरोळे काढून घ्यायचे. मस्त पातळ घालायचे, जास्त घन नाही, जास्त पातळ. ही पारंपरिक पद्धत असा. पाहुणं रावणं इलो की आम्ही असं करून घालतो. जरा झाकलास की ती परतायची आणि ते का शिद्रा भारी पडतं. त्याच्यातून रस, आणि ही गरम गरम असतानाच, म्हणजे धगधगीत असतानाच ती रसात सोडायची. मस्त गरगरीत फुगान येतात. ती रस सगळं शोषून घेता. इतकी अप्रतिम लागतं ना, कितक्योय खावच्यो. अशो फटाफट सगळं काढून घ्यायचो. नंतर एका ताटलेत पोळी घेतलं आहे, म्हणजे खापरोळी घातलं आहे आणि त्याच्यात असं रस घातलं आहे. मस्त भिजाक द्यायची 15-20 मिनटं. गरगरीत फुगतं. असं सगळं काढून घेतलं आहे. ते रसात घालून ठेवायचो आणि खाऊक बसताना अर्धो तेवस ठेवायचो आणि खायचो. अप्रतिम चव लागतं. अशोक खापरोळ्यो कर. सणासुदीक आम्ही करतो. गोडधोड काहीतरी व्हायच असतं ना. आज भाव पण येवचो असा, म्हटला रसपोळ्यो करूया. एका लोक रसपोळ्यो म्हणतात, आम्ही खापरोळ्यो. अशो करा, खावा. अप्रतिम चव. आवडतली तुमकां आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.